आम्ही 1 किलोमीटरच्या रेंजच्या बाहेरच गेलेलो नाही आणि आमचा खर्च आहे ना तो 1 किलोमीटरच्या अपेक्षेच्या बाहेर गेलाय. गोळ्या दिल्या डॉक्टरच्या सकाळी की खूप कम पैसे कमी पडले, त्यामुळे थोडं गोवाला एक दिवस तरी ऍड झाला असता आणि पैसे ऍड झाले असते ना यो मारत राहू सोडायचं. तोंड का तू खराब करतोय पण तोंड का. गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त असायला हवं. आता 10 वाजलेत आणि पोरं जबरदस्ती उठलेत. झोपायला 3:30-4 वाजलेत आणि आता कसं ब्रेकफास्ट आहे, ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे हॉटेलमध्ये. पैसे भरलेत. पोरांचं म्हणजे असं की चला उठा उठा ब्रेकफास्टसाठी पैसे भरलेत ते चला. आता सर्व फ्रेश झालो आहे. फ्रेश झालं म्हणजे आंघोळ नाही गेली पण ब्रश आणि ऑल सर्व करून रेडी झालोत. जाऊन ब्रेकफास्ट करूयात, मस्त फ्री होऊयात आणि मग ठरवूयात आता काय मागचा शेड्यूल काय असणार, कुठे जातोय किंवा मी काय करतो ते. ब्रेकफास्ट करायला मी आम्हाला वाटलं टाईम 10:30 आहे पण टाईम होता 10चा. आता आम्हाला जेवढं भेटलं ते तेवढं खातोय. आता बाकीची मुलं आली, आता हे मेले. आता बाई तुम्हाला काय भेट बघ घ्या लवकर दे. काय ते काय करतो तू खिडकी? मी कॉफी पितो. कॉफी हॉटेलला कॉफी हॉटेलला मग आता काय असं ब्रेकफास्ट केलं आहे आणि हा बघा समोरच आहे. फक्त मध्ये हा एक रस्ता आहे ना, डायरेक्टली स्ट्रॅक आहे. असं आम्ही प्रॉपर्टी केलं आहे आणि तुम्हाला दाखवतोय. हा बघा काय हाय पब्लिक, आय एम फ्रॉम गोवा. गोवामध्ये असला की इंग्लिश चालू होते सिद्धेश. इंग्लिश आजच्या दिवसाचा प्लॅन करतो मी. स्टार्टिंगच बघा मस्त मस्त प्लॅन. काय ना, आता फक्त फ्री व्हायचं, थोडं फ्रेश व्हायचं. फ्रेश होऊन थोडं एक चिल आपला उतारा घेऊया. थोडं फिरायचं असेल मजा नाही. हा मजा पहिला एक मारू त्यात मजा आहे. दुपारी जेवल्यावर परत आपण एक मारू. बाहेरून आता एवढं दमू येतील रूम मध्ये, परत एक मारूया. संध्याकाळी जाता येईल आपण कुठे फिरायला. इकडनं आपण जरा मारतच राहू, सोडायचं नाही बोलतात. आणि हा प्लॅन झाले 4चे गोळ्या दिल्या डॉक्टरच्या सकाळी 11:15 वाजल्यात. मस्त आंघोळ करून रेडी झालोय. आता एवढं इकडे खूप जास्त ऊन आहे म्हणून सर्वांचा प्लॅन ठरला की रिसॉर्टला जी प्रॉपर्टी बुक केली आहे त्या रिसॉर्टमध्ये थोडा आराम करूया, चिल करूया, इकडेच पार्टी करूयात. संध्याकाळनंतर आम्ही बाहेर निघायचा प्लॅन ठरला आहे. कुठे जाणार काही आयडिया नाही. तर म्हणतात तोपर्यंत आता रूममध्ये बघा 1 2 3 4 सर्व चप्पल इकडे आहेत. सर्व पोरं या रूममध्ये आहेत. फुल ऑन तमाशा चालू आहे. तुम्ही कालची व्हिडिओ पाहिली असेलच. हा आजची व्हिडिओ सुद्धा भरभरून प्रेम द्या. चला आतमध्ये काय चालाय दाखवू शकत नाही. समज बॉईज सर्व मुलं बसतात पूलमध्ये आणि समीर गेला आहे बीचवर. तर म्हटलं समीरला परत थांबा मी पण येतो. समीर आणि मी आता दोघेच चाललेत बीचवर. एवढा उन्हात समीरला बोलत त्यापेक्षा बीच शॅकवर बसू, थोडा काहीतरी खाऊयात आणि चिल मारूयात. तर म्हणून आता मी आणि समीर गेलाय म्हणून मी जातोय आता. हा बघ मस्त बीचवर येऊन बसले मी आणि समीर. आता वॉशरूमला गेलाय, तो आल्यावर दाखवतो तो कुठे येतो. मस्त चिल मारतोय. आपण जरा हवा आहे ना, गरम हवा आहे थोडीशी, अशी गरम हवा फेकते. प्रॉपर फील होते की गरमी चालू झाली आहे. असं पुन्हा वाढू गरम झाल्यामुळे हवाही गरम करून लागते. तुम्हाला थोडा वेळ थांबूयात आणि मला हॉटेलला जाऊ शिवायत. काय सर्वजण पूलमध्ये आहेत, टाईमपास करतात. समीराने मी लगेच निघालो. हे बघ आता फ्रूट्स ऑर्डर केलं आहे आणि समीर पण आलाय. गरम हवा जाम आहे रे बापरे. यांची मजा बघा, मस्त मजा करतात. मी जेवून घेतलोय आणि म्हटलं आता हा घेतला मजा करा. आणि एवढं मोठं फुल आहे म्हटलं जेवून घेतलं. म्हटलं थोडं व्हिडिओ एडिट करायची आपल्या आजच्या ब्लॉगची, ती एडिट नाही केली आहे. तर म्हटलं जाऊन पहिला ती व्हिडिओ एडिट करून घेतोय आणि वाटलं असं थोडासा आराम तो करतो. कारण 4:35 झाले आहेत. पुन्हा रात्री क्लबिंगला जायचं आहे तर मग फुल ऑन टाईमपास होईल. मग रात्री एडिटर टाईम भेटणार नाही. तर थोडा टाईम बाकी आपल्याकडे. विचार करतोय जाऊन लगेचच एडिट करून घेऊया. तर चलो जातोय रूमवर. सर्व मजा करतात. आपलं तसं नसं आपलं आपण साईड बाय साईड ब्लॉगिंग करतोय. तर एन्जॉय सोबत आपला हा सुद्धा टाईम दिवसाचा 2 तास 1.5 तास जे काय असेल ते ब्लॉगिंग एडिटिंगसाठी काढावं लागतो आहे मला. तर जातो आहे पटकन एडिट करून घेतोय. हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना, मस्तच असावं. आज आहे आमचं ह्या 4 रूमचं चेकआउट आणि आता आम्ही तिकडे एक रूम घेतला आहे, तो रूम घेतला आहे कारण की आमची संध्याकाळी 7:30ची ट्रेन आहे. ट्रेन असल्यामुळे पूर्ण दिवस कुठे थांबणार आणि कारण की बाहेर खूप जास्त ऊन आहे. बाहेर खूप जास्त ऊन असल्यामुळे मग आता आम्ही रूम घेतलं इमर्जन्सीसाठी.
तर छोटीशी रूम आहे. आता एकाच रूममध्ये आम्ही सर्व 9 जण बसणार आहे. एकाच रूममध्ये बघा. रूम छोटी आहे पण ठीक आहे, चालेल. चला आता बॅगवर ठेवूयात आणि आपण विचार करतो मार्केटमध्ये थोडंफार शॉपिंग करूयात. तोंड कधी खराब करतोय पण तोंड काय खराब करतो. 12:30 वाजले आता आणि कडाक्याच्या उन्हामध्ये आम्ही निघालो आहेत गोव्यामध्ये शॉपिंग करण्यासाठी. कारण की आज लास्ट दिवस आहे. तर असं ठरलं आहे की चला घरच्यांसाठी सर्वांसाठी काही ना काही घ्यायचं आहे. काजू असो, चॉकलेट असो, जे काय असेल लहान लहान मुलांना शॉपिंग असो, तर तेच करण्यासाठी आता बाहेर निघतो आहे. नाश्ता पण आम्ही केला आहे सकाळीच मस्त. तर चला जाऊयात. सकाळी संध्याकाळी 7:30ची ट्रेन आहे आमची. ऑन सातवी शॉपिंग चालू इकडे. हे बघा बाई एवढं येतं गावाला वाटणार आहे. शपथ हे निघणार नाही ना आता बाहेर. कारण की आता बसले तर संपलं. 6:15 वाजलेत आणि आम्ही आता गोव्यावरून ऑफिशियली निघतोय. करंबोली स्टेशन 7:30ची आणि आमचा आता चेकआउट होतं आणि हा आमचा पूर्ण ग्रुप. बाई तुम्हाला काय वार काय मिसी वरतो गोवा वेगळा मला बायकोची आठवण येते आता. आवाज येत नाही. मला आता बायकोची आठवण यायला लागली. नाही बायकोची आठवण येते की गोवाचे पैसे संपले म्हणून घरी चालला आता. माझं तर तेच आहे की खूप पैसे कमी पडले, त्यामुळे थोडं गोवाला एक दिवस तरी ऍड झाला असता आणि पैसे ऍड झाले असते ना. यो नाही असं माझं काय नाही. मला ऑब्विसली बायकोची आणि मुलाची आठवण येते. पण ठीक आहे आता काय बोलू शकत नाही यासोबत. आणि माझे पैसे नाही आता संपले. माझं पैसे कंगाल झाले. मी आता बस पण मी सांगत नाही. माझे खिशे भरलेले आहेत पण मी कोणाला सांगितलं नाही. माझे माझ्याकडे पैसेच नाही आहेत. मी माझं पैसे सर्व संपलंय. माझ्याकडे 0 बॅलन्स राहिलाय आणि सर्वांनी खूप धमाल केलाय. खूप धमाल म्हणजे धमालमध्ये की विचार सुद्धा नव्हता केला की आम्ही गोव्याला टाकूच शकत नाही. हा काही गोष्टी अशा आहेत की त्या आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. धमाल म्हणजे ही गोवा ट्रिप जी होती ना, म्हणजे विचार सुद्धा नव्हता केला की आम्ही एवढी मजा करणार किंवा एवढी एन्जॉय करणार. आणि सर्व लोकांनी जे होतं ना की मला तरी वाटतं की आम्ही 1 किलोमीटरच्या बाहेर सुद्धा गेलो नाही. फक्त रिसॉर्ट बीच. काय वाटतं तुला 1 किलोमीटर बाहेर गेला? पण नाही काहीच केलं नाही. म्हणजे टाइम अशी ट्रिप झाली असेल की ती आम्ही 1 किलोमीटरच्या रेंजच्या बाहेरच गेलेलो नाही आणि आमचा खर्च आहे ना तो 1 किलोमीटरच्या अपेक्षेच्या बाहेर गेलाय. म्हणजे एक्सपेन्सिव्ह जे ऑब्विसली बघ तुम्हाला माहिती आहे गोवा ट्रिप आहे आणि गोवा ट्रिपमध्ये आल्यानंतर तुम्ही एन्जॉय करणार नाही, मस्ती करणार नाही. बाय बाय हां मास्तरकडून बाय एन्जॉय करणार नाही, मस्ती करणार. तर त्याशिवाय तुमची गोवा ट्रिप तर होणार नाही आहे. गाडी बुक केली होती ती अर्टिगा दोन्ही आली आहेत. तर ते गाडी बुक करून आम्ही जातोय आता डायरेक्टली करंबोली स्टेशनला. हे बघा गाडी आली आमच्या. ही अर्टिगा आहेत, ही एक आणि मागची दुसरी. निघालोत आम्ही आता आपल्या घरच्या दिशेने. ट्रेन आहे 7:30ची आणि यामध्ये फक्त मंदार, मी आणि अनिकेत आहे. बाकी यज्ञेश आणि आधी शॉपिंग करण्यासाठी पुढे गेलेत तर ते आम्हाला मध्येच भेटतील. हो आणि गोव्यात म्हणजे एवढी धमाल केली मी, एवढी एन्जॉय केलं आहे. ब्लॉगमध्ये पाहिलं असेलच. खूप पण धमाल. मेमध्ये 7:16 झालेत आणि आम्ही करंबोली स्टेशनला पोहोचलोत. आता ट्रेन आहे 7:30ची आणि खतरनाक मजा केली. गोवाची मेमरी जी होती आमची अलग लेवलची मेमरी होती. खूप धमाल आहे. इकडे होते लोक. करंबोली स्टेशनला थांबलोत. ट्रेन होते 7:30ची आणि आता 7:50 आले. म्हणजे ऑलमोस्ट अर्धा तास ट्रेन लेट आहे. आता कधी येईल माहिती. आणि एवढे भयंकर मच्छर आहेत. म्हणतात काय मच्छर बरोबर आहे ना. हे बघ म्हणतात कसा हात हे करतोय. खूप भयंकर मच्छर आणि एवढे चावतात ना मच्छर बाई, हालत खराब. 8:15 वाजलेत आणि गाडी आता आमची आता येते बघा. आता बस B3 आणि B1 मध्ये आमची सीट आहेत. B3 मध्ये 6 सीट आहेत आणि B1 मध्ये 4 सीट आहेत. तसं आम्ही 10 लोक आहेत. पण 10 लोकांमधली 1 मेंबर कॅन्सल झाला असल्यामुळे तर आमच्याकडे तर 9 जण आहेत आणि 10 सीट आहेत आमच्याकडे. तसं विचार होता 1 सीट थोडंसं विकून टाकूया कोणाला. बाई मागे बाई जनरल कुठे आला हाय चल अरे चल भाई. आम्ही खूप पुढे येऊन थांबले होते पण AC डबे मागे असं वाटतं जनरलकडे आला आम्ही. चलो फटाफट भागो. 25 मिनिट झाले आणि आम्ही गाडीमध्ये बसलोय. गाडी आली आहे आणि आता फक्त 4 स्टॉपमध्ये आम्ही डायरेक्ट ठाण्यामध्ये.
इकडनं माहिती नाही कोणतं. हा 4 स्टॉप आहे फक्त. किती वाजता पोहोचतील? आम्ही ठाण्यामध्ये असं ऑफिशियल टाइम आहे 3:48चं, पण आता तरी 1.5 तास ट्रेन लेट दाखवते, 5:30 दाखवते. तर आता सीन असं आहे की ठाण्याच्या पुढे ट्रेन जात नाहीये. तर बघूया ठाण्याला उतरल्यानंतर ठरवतील टॅक्सी कशाला, लोकल पकडू पालघर बस. वेळा तेव्हा आता मी मंदार आहे, आदित्य आहे, समीर आहे आणि इकडे मास्तर आहे. 10:54 झाले आणि आत्ता आम्ही उतरतोय रत्नागिरी स्टेशनला. आम्ही झोमॅटो ऑर्डर केली होती KFC. आता बघूयात, भूक लागली भरपूर जास्त. येईल ना आपला ऑर्डर? मार तू उडी काय आहे तो का त्यांना बोलू उठवू नये का? चलो चलो चला उतर रत्नागिरी स्टेशनला. आणि हा रत्नागिरी. झोमॅटो ऑर्डर केलं आहे पण आम्ही त्याला शोधतोय, भेटत नाही कुठे तो, काही कळत नाही आता कुठे आहे तो. शोधतो आम्ही आता, भूक लागलं भरपूर जास्त. आणि इथे पब्लिक तर चांगली आहे रत्नागिरी स्टेशनला. सीट नंबर क्या है? B3 का है? भाई भेटला फायनली भेटला आम्हाला. चल थँक्यू आणखी अरे थँक्यू बाबा थँक्यू. अजून काय? अजून अरे चलो अजून काय नाही दुसरं काय आहे का बघ. चला आता बाबा भूक लागले. समीर जा तू फळ घेऊन जा. हे बघा मस्त झोमॅटो ऑर्डर केले आणि केवळ KFC. सकाळी भेटूयात मुंबईमध्ये डायरेक्टली. हॅलो गुड मॉर्निंग. 5:30 वाजले सकाळचे आणि आम्ही पोहोचलो ठाणे स्टेशनला. ही जी गाडी आहे ही ठाण्याच्या पुढे CSला जाणार नाही आहे, म्हणून आता आम्हाला ठाण्यावरून आता दादरला जाण्यासाठी लोकल पकडावं लागणार. आणि खूप जास्त गर्दी आहे इकडे. आता बघावं लागणार लोकल आम्हाला भेटते की नाही, लोकलला किती गर्दी असेल पाहिजे नाही. खूप जास्त गर्दी आहे. चला जवळ लोकल पकडून डायरेक्ट ऑफिसला. इथनं ठाण्यावरून 5:40 लोकल आहे CSला जाण्यासाठी. आम्ही CSTला न जाता आम्ही दादरला उतरलो आहे आणि दादरवरून पालघरला जाण्यासाठी 7:30ची ट्रेन आहे. म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला दादरला 40 ते 45 मिनिट थांबावं लागणार, म्हणजे आमच्याकडे भरपूर टाईम आहे. आले लोकल आता बघा चढायला भेटते की नाही. अरे भाई ही गर्दी आहे अंदर. हां नाही तर ही इकडे लागते एक लोकल 50ची ते बघू पहिला ट्राय करू भेटते का चढायला. हां चला आता बघू चढायला भेटेल. छान आहे. हा ते उघड बस. तू गाडी डोअर बंद करून आलेत रे. आहे ना खाली खोल 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 नाही करते उघडते बाबा डोअर खोला. बोल भाई सीन काय बंद करतात ते लोकांना गेट का बंद करायला कळत नाही. सर्वात लोकांचे एक गेट बंद कळत नाही काय सीन आहे ते. हा का सीन आहे? डायरेक्टली गेट बांधून ठेवलेत. हा का सीन आहे? ठाणेवाले पब्लिक तुम्हाला काही माहिती असेल याबद्दल आयडिया तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. सर्वात लोकलची गेटची बंद आहेत. आत्ता आम्ही दादरला गेलो आणि इथं आम्ही सर्व वेगवेगळे जातील. हे जातील पालघरच्या दिशेने आणि मी जाईल ऑफिसला. तर हे कोणती गाडी पकडा तुम्ही लोक? विरार ना? चालेल चल मी पुढची ओढीला पकडतो. चलो पब्लिक बाय 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 बाय. चलो बाय बाय खिडकी बाय. जा साईडने मग जा साईडने मंत्र पुढे चला व्हायचा सेट बाय. खिडकी साहेब चला हे लोक गेले विरारच्या लोकलने आणि मी पकडतो गोरेगाव स्लो. माझा अवतार बघा फुल ऑन झोप आहेत. आम्ही 7:05 झालेत. मी पोचलो तर गोरेगाव स्टेशनला आणि 5 ते 7 मिनिटात ऑफिसला पोचेल. जाऊन मस्त आपलं फ्रेश होतो आहे आणि इकडं काहीतरी जाताना ब्रेकफास्टसुद्धा घेऊन जातो आहे, कारण की ते पूर्ण दिवस काढायचं आहे. भूकसुद्धा लागली आहे. ठीक आहे थँक्यू. ही सिरीज मी इथेच संपवतो आहे. आणि तुम्ही सिरीजला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचा मनापूर्वक आभार. जर काय आवडलं न आवडलं तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला भेटूयात अशाच नवीन असं ब्लॉगमध्ये. बाय बाय.